नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया, इथे निरूपाने पंकजसाठी आता बिर्याणी तयार करून आणलेली असते आणि ती गरमागरम आपल्या हाताने ती बिर्याणी पंकजला भरवत असते. पंकजसुद्धा पटापट ती बिर्याणी खात असतो, कारण त्याला खूप जास्त आवडलेली असते. त्याचबरोबर इथे आता सगळं काही मीराने बघितलेलं असतं की इथे निरूपा घरामध्ये खोटं बोलून पंकजला भेटायला येत असते आणि कारण देत असते पार्वतीचं. तेव्हा इकडे आता मीराला सगळं काही आठवतं. जेव्हा इथे आता पंकज मीराला बघायला आलेला असतो, तेव्हा तो मीराकडे बघतच राहतो आणि लग्नाला इथे जेव्हा निरूपाने लग्नाला नकार दिलेला असतो, तेव्हा पंकज म्हणालेला असतो की मला याच मुलीबरोबर लग्न करायचं आहे. त्यामुळे इथे आता ते सगळं दृश्य मीराच्या समोर उभं राहिलं. त्यानंतर इथे निरूपा म्हणत असते, तुला माहिती आहे का पंकज, आज त्या सत्यजितला आहे ना मी चांगलाच धडा शिकवला आहे. मी तुझ्यासाठी एवढी प्रेमाने भाजी बनवली होती, तर याला ती भाजी खायची होती. मी त्याला चांगलीच त्याची लायकी दाखवली आणि त्याला रिकामी त्याच्यासमोर मी कढई ठेवली आणि म्हणाले का किती खायचं आहे ते खा. तेव्हा पंकज म्हणत असतो, काय गं मामा, हे सगळं ना मी मिस करतोय. जेव्हा तू त्या भिकाऱ्याचा अपमान करायचीस ना आणि त्या भिकाऱ्याचा पडलेला चेहरा मी बघायचो ना, तेव्हा सगळ्यात जास्त आनंद मला व्हायचा. पण बघ ना आता काय झालंय. बरं झालं तू त्याच्या हातावरती दिलंस आणि त्याला भाजीसुद्धा खाऊ दिली नाहीस. तेव्हा इथे निरूपा म्हणते, मी देणार आहे का त्याला भाजी वगैरे खायला. आणि निरूपा म्हणते, आणि तुझ्या बाबांचं काय, तुझ्या बाबांना आपण कधीही मूर्ख बनवू शकतो. म्हणजे बघ ना, आता मी 3 महिन्याचं मुरकरकडून घर भाडं घेतलं आणि ते 3 महिन्याचं भाडं मी तुला दिलं. मी तुझ्या बाबांना फक्त सांगितलं की पारूला मदतीची गरज आहे म्हणून ते मी करते. त्यांनी लगेच मला पैसे देऊन टाकले आणि काय बोललेसुद्धा नाही. तेव्हा इथे आता निरूपा म्हणत असते की हे बघ बाळा, पोटभर खायचं, तुला जे हवं आहे ना ते माझ्याकडे मागायचं, मी सगळं तुझ्यासाठी बनवून आणेन. तेव्हा इथे आता सगळं काही मीराने ऐकल्यानंतर ते आपल्या मनामध्ये म्हणत असते की हे सगळं मला सगळ्यात आधी आता बाबांना सांगायला पाहिजे, बाबांच्या कानावरती घातलेलं बरं आहे. तेव्हा इथे निरूपा विचारत असते की पंकज, त्या फुलवारीबरोबर जर तुझं लग्न झालं असतं तर काय रे तुझं भविष्य असतं. तू जर तुझ्या ऑफिसच्या पार्टीमध्ये तिला घेऊन गेला असतास तर काय ओळख करून दिली असतीस तिची. तेव्हा इथे पंकज म्हणतो की फुलवाली. तेव्हा इथे आता निरूपा म्हणत असते की तिच्याबरोबर तुझं लग्न झाल्यानंतर तू सुद्धा मंदिराच्या बाहेर एक फुलांचा ठेला टाकला असतास ना. तेव्हा इथे पंकज आणि निरूपा दोघंजण एकमेकांना टाळ्या देऊन हसत असतात आणि इथे मीराची मस्करी करत असतात, तिची खिल्ली उडवत असतात. त्यानंतर मीरा आता घाईघाईने घरी जात असते, कारण तिने बघितलेला सगळा प्रकार तिला आता इथे बाबांना सांगायचा असतो, सुधाकर काकांना सगळं सत्य सांगायचं असतो. तर इथे मीराच्या समोर आता तिचं तुटलेलं लग्न उभं राहतं, जेव्हा तिची आई खूपच जास्त कळवळत असते आणि इथे आता पंकजच्या पप्पांना खूप जास्त ऐकावं लागतं. ते सगळे क्षण तिला आठवतात. मात्र इथे निरूपा आधीपासूनच खूपच जास्त वाईट होते आणि आता तर खूपच जास्त वाईट झाली आहे असं आता म्हणायला काही हरकत नाही आहे. त्यानंतर इथे आता निरूपा म्हणत असते की तू पोटभर खा, तुला हवं ते सगळं तू खायचं, काय हवं ते मला सांगायचं. त्यानंतर इथे आता मीरा सत्यजितला फोन करत असते. तेव्हा सत्यजित तिचा नंबर बघतो आणि आपल्या मनामध्ये म्हणत असतो की आता या धुमकेतूचा जर फोन उचलला ना तर उगाच मला लेक्चर देत राहील आणि आता माझी अजिबात मनस्थिती नाही आहे हिचं लेक्चर ऐकायची, त्यापेक्षा फोन कट झाला तरीसुद्धा चालेल. तेव्हा मीरा आता वारंवार सत्यजितला फोन करत असते. तेव्हा सत्यजित म्हणत असतो, हा बोल, काय बोलायचं आहे. तेव्हा मीरा म्हणते, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा सत्यजित म्हणतो, हे बघा मी आता कामात आहे, आपण नंतर बोलूया. तेव्हा इथे आता मीरा जास्त काही बोलायला जाणार तेवढं तर सत्यजित म्हणत असतो की आता मी नाटक करतो आणि तो फोनचा आवाजच येत नाही असं नाटक करायला लागतो आणि फोन कट करतो. तेव्हा मीरा म्हणते की आता हे सगळं मी जाऊन बाबांना सांगते म्हणजे सांगते. तेव्हा इथे आता सत्यजितने फोन ठेवलेला असतो, त्यामुळे मीरा त्याच्याबरोबर तिला जे काही सांगायचं असतं ते बोलणंच होत नाही. तेव्हा इथे मीरा म्हणते की आता जाते आणि बाबांनाच पंकजचं सत्य सांगते. तेव्हा आता ती घाईघाईने घरी यायला निघालेली असते. मुरकर बसलेले असतात आणि मुरकर म्हणत असतात की हे बघा सुधाकर राव, आपले संबंध चांगले आहेत म्हणून मी तुम्ही 3 महिन्याचा ॲडव्हान्स मागितल्यानंतर मी तुम्हाला दिलेला आहे की नाही. तेव्हा आता तुम्ही लवकरात लवकर बाथरूमचं काम तरी पूर्ण करून टाका ना. तेव्हा इथे सुधाकर काका म्हणतात, काळजी करू नका, तुमचं काम आम्ही लवकरात लवकर करून टाकू. तेव्हा तिथे आता मीरा आलेली असते. मीरा म्हणते की बाळा जरा जातेस का, काकांसाठी थोडा चहा कर. तेव्हा मुरकर काका म्हणतात, नाही आता मला चहा वगैरे नको आहे, खरं तर आता मी निघतो, मी मगाशीच आलो.
तेव्हा मुरकर म्हणतात की ठीक आहे सुधाकरराव, मी जातो, पण तुमच्यावरती विश्वास ठेवला आहे, तुम्ही बाथरूमचं काम करून टाकाल म्हणून. तेव्हा सुधाकर काका म्हणतात की अजिबात काळजी करू नका, काम लवकरात लवकर होऊन जाईल. तेव्हा इथे सुधाकर काका म्हणत असतात की निरूपाने कुणाला एवढे पैसे नेऊन दिलेत काय माहिती. तेव्हा इथे आता सुधाकर काका म्हणत असतात की ते पैसे मला असं वाटतंय तिने पार्वतीला नेऊन दिले असतील. तेव्हा इथे पार्वतीची तब्येत बरोबर नाही आहे आणि तिच्यासाठीच पैसे घेऊन जाते असं तिने खोटं घरामध्ये सांगितलेलं असतं आणि पंकजला इथे चांगलं चुंगलं खायला देत असते. तर इकडे आता मीरा म्हणत असते की बाबा मला माहिती आहे आई कुठे गेल्यात ते आणि कुणाला भेटायला गेल्यात. तेव्हा इकडे आता मीरा म्हणत असते की ते पैसेसुद्धा कुणाला दिलेत ते मला चांगलंच माहिती आहे. तेव्हा इथे सुधाकर काका म्हणतात कुणाला दिलेत पैसे, सत्यजितला. तेव्हा इथे ती म्हणत असते की नाही, यांना पैसे दिलेले नाही आहेत. तेव्हा काका म्हणतात मग कुणाला दिले असतील. तेव्हा मीरा म्हणत असते की तुमच्या पोराला, पंकजला पैसे दिलेले आहेत. तेव्हा इथे सुधाकर काकांना खूप मोठा धक्का बसतो. मीरा म्हणते की बाबा मला कळलं तेव्हा मला सुद्धा खूप मोठा धक्का बसला होता, पण हे मला कुणी सांगितलेलं नाही आहे, तर मी माझ्या डोळ्याने बघितलेलं आहे. तेव्हा इथे सुधाकर काका म्हणतात की तू कुठे बघितलंस निरूपाला. तेव्हा मीरा म्हणत असते मी मार्केटमध्ये गेले होते, तेव्हा तिथून मी आईना जाताना बघितलं आणि मग मी त्यांचा पाठलाग केला. तेव्हा आता घडलेला सगळा प्रकार मीरा इथे सुधाकर काकांना सांगत असते आणि ती सांगते की ज्या ठिकाणी पंकज राहतोय त्या ठिकाणी आता रोज आई घरामध्ये खोटं बोलून त्याला भेटायला जात असतात. तेव्हा इथे आता सुधाकर काका म्हणतात की मी दोघांनाही सोडणार नाही आहे, त्यांना रंगे हात पकडणार. निरूपासुद्धा माझ्याबरोबर खोटं बोलली आहे तर. मीरा म्हणत असते बाबा तुम्ही कुठे जाताय. तेव्हा इथे काका आता घाईघाईने घरातून बाहेर पडतात. तेव्हा इथे मीरासुद्धा त्यांच्या मागे त्यांना हाका मारत येत असते, तरीसुद्धा काकांचं लक्ष अजिबात तिच्या बोलण्याकडे नसतं. त्यांना आठवत असतं की जेव्हा मीराचं आणि पंकजचं लग्न असतं तेव्हा तो लग्नातून पळून गेलेला असतो आणि ती चिठ्ठी जेव्हा इथे काकांच्या हातामध्ये लागते तेव्हा त्यांची खूपच जास्त इज्जत जाते, नाचक्की होते. त्यानंतर इथे आता फोनवरती सतत निरूपा पंकजजवळच बोलत असते. ती म्हणत असते की येते येते तुझ्यासाठी डबा घेऊन येते हां पार्वती, असं ती आता सुधाकर काका तिथे आल्यानंतर म्हणत असते. तेव्हा इथे आता मीरा येते आणि म्हणत असते बाबा मी कधीपासून हाका मारते तुम्हाला, कुठे जाताय तुम्ही. तेव्हा सुधाकर काका म्हणत असतात की मला आत्ताच्या आत्ता त्या ठिकाणी घेऊन चल जिथे तो पंकज राहतोय आणि त्याची आई त्याला तिथे भेटायला गेले. मला त्या दोघांना धडा शिकवायचा आहे, माझ्याबरोबर खोटं बोललेत ते. तर इकडे आता सत्यजित गाडी चालू करत असताना आपल्या मित्राकडे 15 नंबरचा पाना मागत असतो. तेव्हा त्याचा मित्र चुकून वेगवेगळे पाने त्याच्या हातामध्ये देत असतो. तेव्हा इथे सत्यजित म्हणत असतो काय रे असं काय करतोयस, 15 नंबरचा पाना मागतोय तर तू 12 नंबरचा पाना काय मला देतोयस, धुमके तुला सुद्धा लवकर कळलं. तेव्हा इथे लगेचच तो माणूस म्हणतो की दादा अरे तू माझ्यावरती चिडला नाहीस, तू मला थँक्यू म्हणतोयस उलट. तेव्हा इथे दुसरा मुलगा म्हणत असतो अरे तुला माहिती आहे ना दादा आपला तोच डॉक्टर आहे, पण त्याला आता डॉक्टरीन चांगली मिळाली आहे ना तेव्हा त्याच्यामध्ये बदल झाला आहे. तेव्हा इकडे त्याचा मित्र म्हणत असतो की हे बघ सत्यदादा तू मला लाथाबुक्या घाल शिव्या दे, पण हे सॉरी आणि थँक्यू तुझ्या तोंडून बाबा शोभत नाही आम्हाला. तेव्हा इकडे आता त्यांचा मित्र त्यांच्यासाठी गरमागरम वडापाव घेऊन आलेला असतो. तेव्हा तो म्हणतो चला रे गरमागरम वडापाव खाऊन घ्या. तेव्हा इथे सत्यजित म्हणत असतो थँक्यू भावा. थँक्यू म्हणाल्यानंतर आता सत्यजित त्या सगळ्याच मित्रांना खूपच जास्त आश्चर्य वाटत असतं. त्याच्यामधला हा बदल बघून त्यांना सुद्धा आनंदच होत असतो. तर इकडे सत्यजितला सुद्धा कळत असतो की धूमकेतूमुळे म्हणजे मीरामुळे त्याच्यामध्ये हा झालेला बदल असतो. त्यानंतर इथे आता सुधाकर काका विचारतात की मीरा कुठे राहतो तू. तेव्हा मीरा आता त्या रूमकडे हात दाखवते. तेव्हा इथे सुधाकर काका आता पंकजला धडा शिकवण्यासाठी लगेचच तिथे जात असतात. तरी इथे पंकज आता इंटरव्ह्यूसाठी निघालेला असतो. तेव्हा निरूपा म्हणत असते की तुला आता इंटरव्ह्यू झक्कास द्यायचा आहे, तुला ही नोकरी मिळालीच पाहिजे. तेव्हा पंकज म्हणतो की आई तू काळजी करू नको. त्यानंतर इथे आता निरूपा म्हणत असते की आता कसा दिसतोयस बघ राजबिंडा, नाहीतर काय अवस्था झाली होती तुझी, बघवत नव्हतं तुझ्याकडे. बरं आता इंटरव्ह्यूला जायचं आहे तर आता एखाद्या चांगल्या कामासाठी जाण्याआधी तोंड गोड करायचं असतं, म्हणून मी तुझ्यासाठी मिठाई घेऊन आले, तोंड गोड कर बरं. तेव्हा इथे आता तोंड गोड करत असतानाच इथे आता सुधाकर काका दरवाजा उघडतात आणि बघतात तर इथे दोघे जण अगदी एकमेकांजवळ आनंदाने बोलत असतात. तर इकडे निरूपा सुद्धा आता काकांबरोबर खोटं बोलून इथे पंकजला भेटायला आलेली असते. तेव्हा सुधाकर काका येतात आणि पंकजला मारायला सुरुवात करतात. तेव्हा इकडे आला निरूपा म्हणत असते अहो काय करताय तुम्ही, पोराला मारताय कशाला. सुधाकर काका म्हणतात आता तू मध्ये काहीच बोलू नकोस, कळलं ना तुला, तू सुद्धा मला फसवलेस,
खोटं बोलून तू याला भेटायला येत होतीस आणि घरी जे चांगले चांगले पदार्थ पार्वतीसाठी बनवत होतीस ते खरं तर याच्यासाठी बनवून आणत होतीस का? तुला लाज नाही वाटली का माझ्याबरोबर खोटं बोलायला? तेव्हा इथे निरूपा म्हणत असते, अहो आपल्या मुलाची अवस्था तरी बघा, काय झालाय तो. त्याच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या पडल्यात, चेहऱ्यावरचं तेज गेलंय त्याच्या. तेव्हा सुधाकर काका म्हणतात की याच्या चेहऱ्यावरती तुला तेज हवंय तरी कशाला? माझी लाज काढली याने लग्नामध्ये, माझी मान खाली घातली आणि आता इथे तो राहायला आलाय का? तेव्हा इथे पंकज म्हणत असतो की बाबा मला फक्त एक चान्स द्या. तेव्हा तुला अजिबात चान्स देणार नाही असं सुधाकर काका म्हणतात. पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे सुधाकर काका म्हणत असतात की मी त्याला अजिबात घरामध्ये घेणार नाही आहे, पंकज माझ्यासाठी मेला. तेव्हा इथे निरूपा म्हणत असते, जर माझा बबड्या त्या घरामध्ये येणार नसेल तर मी सुद्धा त्या घरामध्ये येणार नाही. तेव्हा इथे मीरा म्हणत असते, अहो असं काय करताय, ते तुमचंच घर आहे ना? तेव्हा निरूपा म्हणत असते, हे गप्प बस ग तू, हे सगळं तुझ्यामुळे झालंय. तू आमच्या घरामध्ये आग लावली आहेस आणि आता तूच मोठेपणा मिरवतेस का?